दयाची हे सोन्याचा पिंपळा दयाची हे
मेळवी मानले वैष्णवांची हरिलते काय नवे महाराज हरी पाहे गिर शुद्धंगी कामने तेथे सुखा गायवणे राहे समाधाने हरिलते काय नवे महाराज त्यांच्या कृपादाने हृदयचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो जगवंदनीय संत श्री पवारांचा ज्ञानदेवांचं सामर्थ्य आणि लोकोत्तर कार्य अभिव्यक्त करणारे आजची कीर्तन सेवा नैमित्तिक सेवा भगवान आदिनाथाच्या या प्रांगणामध्ये धर्मजागृती मंडळ नायगाव आयोजित हा 69वा अखंड हरिनाम आमच्या आदिनाथाच्या प्रांगणामध्ये पूर्वजांनी घालून दिलेली सेवा अमृत महोत्सवाकडे वाटचाल मुले से रोपण लाविले द्वारी तेचा वेरू गेला परमात्माची भूमिका आणि ते प्रारंभिक छोटं वाटतं पण त्याचा विस्तार जसा जसा होईल तो जगताला आनंद आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे स्वार्थ आणि परमार्थ या दोन भूमिका ज्या संतांनी सांगितल्या ते खरं मनुष्याचं आनंददायी जीवन अभिव्यक्त करणारं संगीत आणि जोपर्यंत याचा उगम आपल्याला कळणार नाही ना तोपर्यंत आपण क्रिया कितीतरी करत राहिलो आनंद. ज्ञानदेवांचा हा 750वा जन्मोत्सवाचा 16वे वर्ष ज्ञानदेवांचं सप्तोत्तर जयंती आणि खरं आपण भाग्यवान माणसं आहोत सर्व की आपली मातृभाषा मराठी मातृभाषा नसते तर आपण ज्ञानदेवांच्या अति समीप जाऊ शकतो. जगामध्ये विविध भाषा बोलणारी माणसं विविध भाषा समजणारी ज्ञानदेवांच्या जीवन दर्शनाचं कौतुक त्यांच्या कार्याचा विस्मय जगाला पुरवतो. ज्ञानदेवांच्या समीप त्यांना जायचंय पण भाषेच्या
आराधी क्षेत्रामध्ये ज्ञानदेवांचं संजीव समाजाचं दर्शन मिळालं. देशातून नव्हे जगातून विद्वान मंडळी येतात, पूजनीय मंडळी येतात. त्यांना त्रोटक ज्ञानदेवांचं चरित्र ज्ञात असतं. ज्ञानदेवांचं चरित्र नाथबाबा तुकोबारायलाच ज्ञात, आपल्याला सुद्धा अल्पच आहे. पण आपल्यापेक्षाही त्रोटक त्यांना ज्ञात असतं. आणि ते ज्ञात असलेल्या त्रोटक चरित्राचा मागोवा घेण्यासाठी ती मंडळी आली. पण संपूर्ण ज्ञानदेवांचं चरित्र तुकोबारायचं फार सुंदर आहे. शाब्दिकाचे काम तुका म्हणे अंगे वारे पण शब्दाचा आणि संतांचा जीवन चरित्राचा संबंध आपल्याला समजला. ज्ञानदेवांचं कार्य एवढं महनीय आहे. आज हिंदुस्थान भारत वर्ष उभा आहे ज्ञानदेवांच्या विचारावर. ज्ञानदेवाने मृत्यूलोकात अवतार जन्म घेतला नसता आजची जी स्थिती देशाची. कारण ही केवळ भक्ती संप्रदायाची परंपरा नाही, भागवत संप्रदाय केवळ भक्ती संप्रदाय नाही, तर ही ज्ञानाची परंपरा अवघाडीपणे प्रभावित करणारी परंपरा. संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव, सद्गुरू निवृत्तनाथ, संत गोपाल काका आणि आदिशक्ती मुक्ताईचं विद्युल्लतेमध्ये समर्पण झाल्यानंतर उत्तर भारत आणि दीर्घकाळ मध्य भारत, पूर्व भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, उत्तर पश्चिम नामदेव महाराज 35 वर्ष वास्तव्य केले. आणि 35 वर्षाच्या कालखंडामध्ये परकीय सत्ता स्थिर झालेली होती. जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही का, तोपर्यंत संतांचं या देशासाठी असलेलं योगदान आपल्याला समजतं. परकीय सत्ता स्थिर झालेली होती, समाजाचं शोषण चालू होतं, जाती व्यवस्था बळकट होती. अशा काळामध्ये दुःखी, कष्टी, पीडित सामान्य माणसाला धीर देत ज्ञानदेवांच्या सूचनेप्रमाणे, नवीन आज्ञेप्रमाणे नामदेव महाराज आणि समाजाला आत्मविश्वास या संत परंपरेने प्राप्त केला. आणि नामदेव महाराज सांगतात की आम्ही भागवत संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा आहे नातू कीर्तनाचे कीर्तन परंपरे ज्ञान युगा
नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू ज्ञान संपन्नता प्राप्त असलेला या जगामधला एकमेव संप्रदाय आता माणसं सोशल मीडियामध्ये भविष्य उतरले काय उतरले व्हॉट्सअपवर आलं युट्यूबवर आलं की सत्य मानतात तुझी घाण होत चालली ज्ञानदेवांचं त्या पृथ्वीवर अवतरित होणं हे तुमच्या अंतर्गत कोणासाठी ज्याला कुणी नागबाबा सुंदर बोलतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय काय सांगताय ज्याला कुणी नाही ना ज्ञानोबरायांना त्रिलिंगी संज्ञा माऊली कारण काय की ज्याला आईचं जे वात्सल्य आहे ममता आहे दया आहे करुणा आहे या सर्व सद्गुणांचा मातृत्वाचा समुच्चय संत ज्ञानदेव जेने निगम बली प्रगट केली जेने निगम बली प्रगट ज्ञानाधी माझी उल्लंघांची माऊली जेने निगमवल्ली तिथं निगम शब्द वापरतात म्हणजे लाभ महाराज सुद्धा थोडेसे गांधर्य काय आता शब्द वापरला नाही शास्त्राच्या भूमिकेत सांगितलं की नागम शब्दाचा असू दे ज्ञानदेव सांगतात हरिपाठामध्ये आपण वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण वेद मार्गे मुनी गेले हीच मार्गे आम्ही चाललो मार्ग लावून गेले आधी
त्याचा योग्य अन्वय संतांनी आणि पुन्हा आता आपल्या मानगुटीवर ज्याचा अस्वीकार भाष्यकारांचा शास्त्रकारांचा संतांनी केला तो पुन्हा महाराष्ट्राच्या लोकांनी आला. ज्ञानदेवांच्या या सप्तशतकोत्तर महोत्सवामध्ये पुन्हा ज्ञानदेवांच्या अनुसूत वाङ्मयात लोकजागरण करण्याचं निमित्त आणि आपल्याला भाग्य आपल्याला प्राप्त. वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय जोडला. प्रत्येक सेवकाने काही कारण लक्षात ठेवलं पाहिजे. माता रुक्मिणी आई साहेब आणि पिता श्री गुरु पंतांच्या प्रत्यक्ष देहरूपी बलिदानावर उभा आहे. गप्पा मारण्याचा संप्रदाय प्रमाणांची शास्त्रामध्ये खूप मान्यता आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाला बाप दाखवण्यात अनुमान प्रमाणाला सुद्धा इथं धारा नाही. लक्षात घ्या, मेडिकल सायन्स आधुनिक विज्ञान ते सांगते ना आता की जो अनुभव तुम्हाला आला तो सगळ्यांनी. आधुनिक विज्ञान काय सांगते जगाचं, तुम्हाला जो अनुभव आला ना त्या क्रियेने तो यांनी यायला पाहिजे, त्याचं तुमचं खोट आहे. ज्ञानदेवांची भूमिका त्याच्या आधीची, ज्ञानदेवांची भूमिका कधीची म्हणून तुकोबर आहे. त्या प्रत्यक्ष प्रमाणाचा अनुबंध या अभंगामध्ये सामर्थ्यासाठी देतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे त्यांचे सत्शिष्य असलेले एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सामान्य माणसाने सांगण्यात त्याचं मोठेपण सिद्ध होत. मोठ्या माणसाने जगन्मान्य माणसाने एखाद्याचं मोठेपण सांगितलं त्याला जगन्मान्य. म्हणून ज्ञानदेव हे तुकोबांचे सद्गुरू आहे. त्या हरिपाठानंतर तो अभंग म्हणताना त्याच्यावर तो माझा आक्षेप होता. मान्य नाही तुमच्या फळावर योगराच्या फळावर तुम्ही ऐका तर अनुबंध जो आहे ज्ञानदेव आणि तुकोबांचा सद्गुरू सचिश आहे. आमचे तीर्थरूप वडील वैकुंठ
सुप्रवासी बापूसाहेब काय म्हणतात, महाराष्ट्राचा श्वास ज्ञानदेव असतील तर महाराष्ट्राचा उश्वास जगद्गुरु. मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचं तेज दोन संतांच्या साहित्यामध्ये वाढलं. ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका तथा ज्ञानदेवी ही सैद्धांतिक वाङ्मयाची एक संहिता जर असेल तर तुकोबारायांची गाथा तिची प्रत्यक्ष अनुभव. ज्ञानदेव जर फिजिशियन असतील तर तुकोबा हे सर्जन. अशी विशाल परंपरा आपल्या महाराष्ट्र संत परंपरेची आणि म्हणून हा जो अनुबंध आहे सद्गुरु सृष्टीचा, हा अनुबंध फार विशाल आहे. जगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये पृथ्वीवर शरीर धारणा झाल्यानंतर, मानवी शरीर प्राप्त झाल्यानंतर आपलं ध्येय, आपले इप्सित वयाच्या 21व्या वर्षी पूर्ण करणारा कोणताही संत महात्मा प्रेषित हजारो वर्षाच्या डॉक्युमेंट मध्ये आज उपलब्ध झाले. केवळ आणि केवळ एक ज्ञानदेव एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी त्यांचं अवतार कार्याचं प्रयोजन 21 वर्षामध्ये पूर्ण अवस्थेत आणि पूर्णता प्राप्त झाल्यानंतर आजच्या भाषेमध्ये जे सेलिब्रिटी झाले, काय झाले, फेसबुक हे आमच्या गोवा इच्छा आहे सेलिब्रिटी वारीचं सगळा गोंधळ आहे तुम्हाला. ज्ञानदेव काय झाले, सेलिब्रिटी झाले 20व्या वर्षी आणि त्यांना वाटलं आपलं कार्य पूर्ण झालंय म्हणून ज्ञानदेवांनी ज्ञानदेवी सुंदर ओढली. तुम्हाला धारे वर्तावे विश्वे मोहरे लावावे अलौकिक न व्हावे लोका. अलौकिकता ज्यावेळेस समाजाच्या आपल्यामध्ये येते, वेगळे पण ज्यावेळेस येते ना, हा प्रभावी संत ज्ञानदेवांनी संतांना गंगेची उपमा दिली. कोणाची उपमा दिली? गंगा गंगोत्रीला उगम पावती आणि सागराला जाऊन मिळते. गंगोत्री ते सागर मिलन हा जो जलप्रवाह आहे ना, तो जलप्रवाहाला आपण गंगा म्हणून ज्ञानदेवांनी त्या गंगेची संत जीवनाला, संत चरित्राला गंगेची उपमा देताना 2 भाग केले. ज्ञानदेव मध्ये सांगताय का पीडित पाप ताप पोषित गिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे. पहिल्यांदा सांगितलं ताप आणि पाप नष्ट करते गंगा. प्रयागला आता किती लोक तिकडे मारायला. योगी आदित्यनाथ महाराज म्हणतात निम्मा देश आता 65 कोटी. काय होतं म्हणजे ताप आणि ताप काय आपल्याला दुःखाच्या प्रचितीला येतं ना, तो ताप आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते पाप. अध्यात्मातली संहिता गंगेत डुबकी मारल्यानंतर असा एक मान्यता आहे की पाप आणि ताप दोन्ही नसतो आणि गंगा तीरावरच्या वृक्षाचं पोषण करते. पोषित गिरीचे वृक्ष जे आहे त्यांची मुळे ती पाण्यासाठी, जलासाठी गंगेच्या जवळ जात नाही, ते स्थिर जागेवर. गंगेचं पाणी जे आहे त्यांचं पोषण करण्यासाठी त्यांच्या मुळात संतांची उपमा काय देतात? पाप ताप गईने जाय भेटी हरिदासाची
देवाच्या दरवाजावर जागे जागे झाले. झोपलेला असाल तर संत जागे करते. सोंग घेतला असेल तर तुम्ही आम्हाला आता झोपेच्या सोंग. त्याच्यामुळे ज्ञानदेवांच्या काळाची स्थिती होती त्याच्यापेक्षा बिकट आहे आता. लोकांना वाटते आम्ही शिकलोय, विज्ञानाने सुविधा केली, प्रगती केली, आम्हाला जास्त कळतंय. समस्या माणसाच्या एवढ्या आहेत, सामान्यापासून रंकापासून गावापर्यंत संसाराचं यथार्थ वर्णन त्याचं स्वरूप सांगतं. संसार विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस झोपत नाही माणसाला. चिंता आयुष्य आत्ताचा भाग सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत त्या संसार प्रकृतीचा हा स्थायी स्वभाव. प्रकृती माणसाला आकर्षित करते. काय करते? फार 15व्या अध्यायामध्ये फार गोड चिंतन आहे. देवाला अर्जुन विचारतो, देवा सर्व प्राणी मात्र दिसतंय मला, धर्मचक्षुला जे जगत दिसते, ही सृष्टी दिसते, प्रकृती दिसते, तुझा आणि यांचा अनुबंध काय? जगामधले सर्व धर्म पंथ आणि शास्त्र जे तयार झालेत ना काशीनाथ महाराज, त्याच गोष्टीसाठी ईश्वर, जगत आणि जीव या तिघांचा अनन्य संबंध काय म्हणून शास्त्र. सर्व धर्म देण्यासाठी सर्व पंथ सुद्धा. हाच प्रश्न अर्जुनाचा आहे. 15 भगवान सांगतात ममैवंशो जीवलोके जीवभूत अर्जुना, जगतामधल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये माझा अंश. पण अर्जुनाचा पुढे प्रश्न आहे, अरे देवा तू सुखरूप आहे, तुझ्यापासून आनंद केंद्र परमात्मा, तुझ्यापासून आनंदाची सुखाची उत्पत्ती आहे. सर्व सुखाचे आगर वापर तुम्हा असा सुखरूप असणारा परमात्मा, सुख प्रदान करणारा परमात्मा, याचे आपण अंश असताना आपण दुःख भोगतोय. अर्जुनाने तुमची आमची कैफियत मांडली. काय केलं अर्जुनाने? आपली कैफियत मांडली. भगवान फार सुंदर बोल ज्ञानदेवांच्या मुखातून ती संवाद आला. तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आराम. पुढं काय काय बरोबर बोला. भ्रांतासी काम भ्रमातून भ्रांती निर्माण होती. अज्ञान शब्द नाही. म्हणून भ्रांत शब्दाचा अर्थ भ्रमिष्ट झाला. भ्रम का त्या जीवाला तयार होतो त्याला विषयाचं. म्हणून या 15व्या अध्यायातल्या श्लोकाचा पूर्वपद आहे ममैवंशो जीवलोके जीवभूत. भगवान सांगतात उत्तरार्धात मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. लोक पुढे म्हणले दुःख का होतोय तो माझा अंश असताना सुद्धा इंद्रियाकडे प्रकृतीकडे त्याचं आकर्षण. प्रकृती काय करते त्याला? पंचविषय स्पर्श. पहिला शब्द आहे. पहिला काय? पहिला शब्द आहे महाराज. पहिला शब्द आहे शब्द स्पर्श. पहिला विषय शब्द आहे. तत्वज्ञान लोकांना ऐकायला नको वाटतं. कीर्तनकार जवळ बोलत आलो शब्दात विरोध नाही. शब्द जो पहिला विषय आहे ना तो सुखावला, त्याचं आकर्षण, ते प्रकृतीचं आकर्षण. प्रकृती त्या जीवाला आकर्षित आणि ते आकर्षित करत असताना त्याला मागील जन्माचं स्मरण पण आहे. ते स्मरण असल्या कारणाने बहिरंगात
भ्रमित होतो, भ्रमित झाला दुःख शृंखला आहे गीतेमध्ये. आणि ते गीतेचं तत्वज्ञान ज्ञानदेवाने फार सुंदर पडलं. ज्ञानदेवांची तत्वज्ञानाची विशालता बाबाने एवढी मोठी की व्यासदेव सुद्धा मागे आहे. व्यासदेव आमच्या घरी मात्र साहेब एक ग्रंथ आहे मठामध्ये की सर्व आचार्यांची श्रीमद भगवद्गीतेवर टीका आहे. पूज्यपाद शंकराचार्यांची, निंबाळकरांची, मध्वाचार्यांची, रामानुजाचार्यांची, हे सर्व आचार्य त्यांची टीका आणि त्या श्लोकाच्या खाली आणि त्याच्या खाली ज्ञानदेव ज्ञानेश्वर असं ग्रंथ त्या बापट शास्त्री 200 वर्षपूर्वी आहे. सर्व आचार्यांचं जे श्रीमद भगवद्गीतेवरचं भाष्य जे त्याच्यापेक्षा ज्ञानदेव. आपण त्या परंपरेचे पायिक आहोत म्हणून ज्ञानदेव मोठे असं माझा अनुभव आहोत. ज्ञानदेव स्वतःच सांगतात 18व्या अध्यायात गीता गाओ म्हणे गाळीव होते लेणे मोकळे तरी उणे गीता ज्ञान. व्यासदेवांच्या संस्कृत शब्दाची आणि ज्ञानदेवाने स्वतःच्या प्राकृत मराठी भाषेतल्या शब्दाची तुलना केली. अनुष्टुप छंदामध्ये संस्कृत शब्द गाऊन म्हणले जातात. गीता गाओ म्हणे, गाऊन म्हणल्यानंतर काय भास्कर म्हणले गाळीव होते. सुंदर अलंकार एखाद्या स्त्रीच्या अंगावर शोभायमान दिसतो ना, लेणे शब्दाचा अर्थ अलंकार. आजही ग्रामीण भागात लेणे शब्द तसे संस्कृत शब्दाच्या मागे प्राकृत मराठीतील शब्द वाचले ना, एखाद्या सुंदर स्त्रीच्या अंगावरचा सुंदर दागिना शुभेल असे माझे शब्द. हा पूर्वार्ध ओळीचा. उत्तरार्धात ज्ञानोबा बोलतायत मोकळे. मोकळे शब्दाचा अर्थ काय झाला होता? संस्कृत शब्द अलग करा, मराठी शब्द अलग. आता केवळ आणि केवळ माझेच प्राकृत मराठी शब्द वाच. मोकळे तरी उणे गीता ही अर्थदृष्ट्या गीतेच्या संस्कृत शब्दाला उणेपणा आणण्याचं सामर्थ्य माझ्या प्राकृत शब्दात. अशा कितीतरी ज्ञानदेवीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जागा आहे. आपण जर अध्ययन केलं लक्षात येईल की अन्वय जर संस्कृत शब्दाचा व्यासदेवांचा केला तर ज्ञानदेव पुढे निघून. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची भूमिका. दुःख नष्टता करणं म्हणजे मोक्षाची प्राप्तीची भूमिका शास्त्र. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती शास्त्र सिद्धांत. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, देवा मोक्ष प्राप्त करायला काय हवं? भगवान सांगतात ज्ञानीला मोक्ष, ज्ञानाच्या द्वारे मोक्ष मिळतो. लहान मुलासारखा अर्जुनाचा पुढचा प्रश्न आहे, ज्ञानाच्या द्वारे जर मोक्ष मिळतो, मोक्षाने जर दुःख निवृत्ती होती तर ज्ञान प्राप्त करायचा उपाय काय? भगवान सुंदर सांगतात तद्विद्धि प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. अरे अर्जुना, ज्ञान प्राप्त जर करायचं आहे ना, ज्ञाने आणि तत्वदर्शी पुरुषाला तू शरण जा. शरण गेल्यानंतर प्रश्न विचार. परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम. प्रश्न विचारल्यावर तो उपदेश करते, जो उपदेश करते ते ज्ञान. मूळ व्यासदेवांच्या संस्कृत शब्दाचा अन्वय. ज्ञानदेवांचं भाष्य वाचत ज्ञानोबाला सांगतात ज्ञानप्राप्तीचा उपाय काय? ते ज्ञान पैगावर वेले जरी मनिया प्यारावे तरी संताया भरावे सर्वस्वी तनुजीवे चरणासी लागावे अगरवता करावे. ज्ञानदेवाने शब्दाची गरज
लक्षात घ्या. काय सांगतो तुला, ज्ञानदेवांनी शब्द बाजूला केला इथं आणि प्राधान्य कशाला दिलं. संताया भजावे सर्वस्वेची भजा स्वरूप क्रिया करते. भजन सेवा या त्याचा अर्थ सेवा. आणि ती सेवा कशी करायची. तनुमनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास आपसुख ज्ञानाची. म्हणून सामान्य साधक अवस्थेचे असलेले तुकोबराय जगद्गुरु ज्ञानदेवांच्या सेवेत लक्षात ठेवले. काय तुमच्या आमच्यासाठी साधे गुरुवाईचं जर पाहिलं त्यांचं सामान्य जीवन शेतकरी कुटुंबातला मुलगा. बरे झाले देवा कुंभी केलो नाही तरी तंबे असतो गेलो. स्वगत अभिव्यक्त करताना शेतकऱ्याचे थोडे शास्त्राचा धर्माचा नीतीचा भरपूर शब्दाचा माझा काय संबंध आहे. मज नाही अधिकार भोगाया अक्षरे. संस्कृत नाही वेदाचे मंत्र म्हणण्याचा शास्त्राचे मंत्र म्हणण्याचा महाराज सांगतात मला अधिकार नाही. म्हणजे तुमची आणि तुकोबांची स्थिती समान आहे. आज तर आपली बरी आहे. बाबासाहेबांचं संविधान असतं आपण वाचू शकतो. अशा काळामध्ये ज्ञानदेवांची इतकी नितांत श्रद्धा अपार ज्ञानदेवांच्या आपली निसक्ती काय आपली तात्पुरती. संकटात आल्यानंतर आपल्याला मावले आठवण. प्रत्येक बौद्धवारीला महिन्याच्या एकादशीला महाराज घेऊन घेऊन आणले. सायंकाळी समाधीच्या समोर हरिकीर्तन स्वतःच करायचं. रात्रभर उभं राहून हरिजागर व्हायचा. सकाळी द्वाराशीचं पारणं सोडायचे दिंडी घेऊन देवळात. तुकोबरायांच्या जीवनामध्ये पंढरपूरची माघवारी चुकली. वारकऱ्याजवळ देवाला पत्र दिले ना माघवारी. महाराज पंढरीला 4 वाऱ्या पाहिजे जात होते. चैत्र माघ कार्तिक आणि आषाढ. तर माघवारी चुकली. आळंदीची वारी चुकली. अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यू लोकातल्या तुकोबरायांच्या आळंदीची वारी. छत्रपती शिवरायांच्या तुकोबरायांना नजराणा दिला. महाराजांनी स्वीकारला नाही. इथपर्यंतची गोष्ट सगळ्यांना माहिती. पण शिवाजीराजे चतुर ते म्हणजे अरे हे तर महाराज स्वीकारत नाही. ही तर दुर्दशा अशी मला पावत नाही. जिजाबाई साहेबांच्या फार नेत्रात अश्रू आले. नाकारलं ना नजराणा. एवढा मोठा सत्पुरुष आपल्याला त्याचं दर्शन घडते. समाजाचं जागरण करतो. स्वराज्याची निर्मितीचं खरा मार्गदर्शक आणि सहाय्यक कोण असेल. रामदास स्वामी रामदास स्वामींची तुकोबरायांची शिवायला भेट नाही. आता जो इतिहास आहे ना मोठा आहे. उद्या तिकडे कोण काय काय लिहित असत भेट नाही दिली. उलट तुकोबरायांच्या किती जरी कीर्तन महाराजांचा उपदेश महाराज शिवाजीरायांचे असताना त्यांनी श्रवण आणि वाईट वाटल्यानंतर त्यांनी इतकी बोलली छत्रपती शिवरायांना. एक नारळ घेतला. त्यांनी काय घेतला. नारळाला डोळे असतात बघा. तर तुम्ही तर कोकणातली माणसं आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला डोळ्यात धोकं पाडली. पाणी काढून खोबरं काढलं आणि त्याच्यात त्यांनी धुणं मानी आणि म्हणजे महाराज तुम्ही धन नाकारलं पण हा प्रसाद हे श्रीफळ तरी आमचं स्वीकार. महाराजांनी स्वीकार काय केलं फसगत झालं. आणि स्वीकारल्यानंतर इतकी तळमळ झोप येईल त्यांना. आपण फसलो गेलो. आपण रुपया म्हणलोय म्हणजे आपण घेतलं म्हणजे. पुढे प्रसंग असा घडला की ज्ञानदेवांच्या समाधीपाशी
कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण ग्रस्त मुलीच्या विवाहासाठी द्रव्याची अडचण आहे म्हणून बीड मधून आळंदीला आला. कुठं आला? बीड मधून आळंदीला आला. समाधी समोर ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं. धन्य धरलं. नेत्रातून अश्रू वाहू लागले. त्यावर आहे तुमच्याशिवाय मावली मागते आणि मी जाऊ शकत नाही परत. कृष्णानंद झाला त्यांना आम्ही कामकाज बंद केले म्हणजे आळंदीचं. तुम्ही आता कुठं जावा पूर्ण कथा सांगणार ना वेळेचा सगळ्यांना माहिती. तो धरणेकरी एवढं नाही. महाराजांची गाठ झाली आणि महाराजांची गाठ झाल्यानंतर तुकोबारायांना फार विषाद वाटला. काय ज्ञानेश्वरी उणे ही पाठवले धरणे. एवढं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये कृपा. नाथ बाबा बोलून गेले भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. चिंतनाने दोन लाभ. कृपा करी हरी. हरिनाथ महाराज शेवटच्या चरणात काय म्हणतात? एका जनार्दनी संशय सांडोळी दुरदरी मुनी ज्ञानेश्वर. संशय निवृत्तीचं मुख्य साधन काय असेल? माणसाच्या मनात जो संशय ज्ञानदेवी शिवाय माणसाला संशय असं ज्ञानदेवीचं सामर्थ्य असताना म्हणजे बाबा त्यावर आहे ना प्रश्न आहे. त्यावर आहे तुमच्या वाङ्मयाचं एवढं मोठं सामर्थ्य तुमची सेवा केली आणि माझ्याकडे पत्र ज्ञानदेवा मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन तुकावणी नेणू युक्तीची खोली म्हणून ठेवी. हा भाव त्यांनी अभिव्यक्त ज्ञानदेवाच्या प्रती केला. ते पत्र जगली करण्यात. आता पुढचा प्रसंग तिथं घडला. महाराज सावध झाले आणि म्हणजे राजा शिवछत्रपतींनी जो नारळ दिलाय ना त्याला नारळाची कृपा आहे म्हणजे आपलं त्याला गिराईक पाठवले. काय म्हणले? माझ्याजवळ धन जे नारळात पाठवलंय मी ते बेचैन झालोय. माऊलींनी माझ्यावर कृपा केली हे धन त्याला देण्यासाठी त्याला पाठवलं. कारण त्याची अडचण आणि विवंचना काय होती? बरोबर मला मुलीच्या विवाहासाठी द्रव्याची गरज होती आणि महाराज म्हणजे माझ्याकडे तर विनाकारण येऊन थांबले. तुम्ही त्याला श्रद्धा काय दिलं? सामान्य माणसाला संतांचा त्याला वाटतं नारळाने काय पुढचं लग्न होणार आहे का? तुम्ही तो स्वीकारला नाही. हे श्रीफळ प्रसाद त्यांनी नाकाराव म्हणले. महाराज याचा उपयोग काय मला म्हणले. असाच आहे महाराजांनी तुमच्या भागामध्ये लघु
ज्ञानेदेवांचं आपलं मंदिर आहे ना, संजीवनी समाधी जीर्ण झालं गावाला त्या मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्यांदा जर कोणी केला असेल, ज्ञात असलेल्या आपल्या गोष्टी जगद्गुरु तुकोबारांनी पाठी लिहिली आपण वाचा गुजरात आता लाभ गेला लावली 2008 साली तुकाराम महाराजांच्या जन्माला 400 वर्ष झाली ना, पुराव्यासाठी पाठी लावली संगमराव गाभारा प्रभागाचे काम ज्ञानेदेवांच्या संजीवनी समाधी मंदिराच्या गाभारा प्रभागाचे काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वखर्चाने आणि स्वतःच्या श्रमदानाने पूर्ण आणि पैसे तरी उरले काय झाले मग कुंडलिक रायाचं जे मंदिर आळंदीतलं तो पश्चिम बाजूचा घाट जो आहे पहिला घाट आळंदीत कोणी बांधला असतो सद्गुरू आणि सच्चितचा अनुभव एवढं विस्ताराने कथा सांगायचं कारण काय माणसं सर्वस्व अर्पण करून सेवा करत नाही संत दोन मृत्यू होऊन गेल्या स्वामी नित्यानंद परिसराला आशीर्वाद आणि साक्षात वाडी बाबांचं या मंदिरातच आपल्याला साधू माणसं वाटतात आपल्या शरीराचा भगवत भक्त जे असतात देवाशी एकरूप झालेले ना ते मृत्यूनंतर एकरूप नाही होत आधीच आलेले आहे तेच खरे भक्त आहे भक्त शब्दाची व्याख्या ज्ञानेदेव सुंदर सांगतात देवाच्या मुखातलं वचन ते वर्तत दिसती देहिना माझ्या ठाई मी तयाच्या हृदयी समग्र असे काय सांगतात भगवान तर तुमच्या आमच्या सारखे तुम्हाला वागताना दिसतील व्यवहार करताना दिसतील ते वर्तत दिसती त्यांचं चित्त सदैव माझ्या शिरत परिते देहिना माझ्या ठाई आणि भगवान सांगतात केवळ त्यांची भूमिका सांगत नाही मी तयाच्या हृदयी समग्र असे हनुमंतरायाच्या हृदयामध्ये साक्षात परमात्म्याला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सीताय सर्वदर्शन मी तयाच्या हृदयी जिथं देव आहे ना विचार असू शकतो वासना असू शकते चित्त शुद्ध असते म्हणून महाराजांचा अनुभव सगळे विकार नष्ट झाले हा प्रसंग जो आहे तुकोबारांची गाथा अलौकिक यासाठी प्रासंगिक अनुभूती महाराजांच्या अंगावर भंडाऱ्याला जाताना कावळा जवळ येत नव्हता चिमण्या जवळ येणार आणि म्हैस चालली होती म्हशीच्या अंगावर कावळा आणि चिमणे पाहिले महाराज साहेब चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र मनुष्यापेक्षा हीन प्राणी जात त्याची पण त्याच्यामध्ये विकार नसावे कारण पक्षी आणि चिमणे त्याला घालत नाही त्याचा संग घ्या परमात्मा जोपर्यंत हृदयाला संतुष्ट हृदय पीठ करुण पूर्वीचा मग जन्मचं नागांचं जीवन जगत ते कुलकर्णी होतं त्याचं पहिलं काय होतं आपलं फिरंगूट आहे ना फिरंगूट पुण्याच्या जवळ तिथे कुलकर्णी फिरत फिरत तिकडे गेले पुढं कळे वैद्यनाथाच्या सेवेत आणि तिथं निजामाची आठवण होती त्या काळात आता स्थिरच होते ना ज्ञानेदेवांच्या समाधी
संजीवन समाजाच्या वेळेस ते उपस्थित होते जगमित्र नागा महाराज. त्यांचं जगन्मित्र नाव आहे त्याच्यामुळेच पडलं. वाघ ते हाताला धरून परळी शहरात पुरवत होते वैद्यनाथ. काय सांगतो म्हणून पातंजली योगसूत्रामध्ये योग शब्दाचा अर्थ करताना योग चित्त वृत्ती विरोधा, त्याचा आयुर्वेद शब्दाचा अर्थ सुद्धा असा केलाय की किती जरी हिंस्र असेल त्याचं हिंस्रत्व नष्ट करण्याचं सामर्थ्य आयुष्यात असतं. बाळासाहेब भारतींना ऐकलं पत्रकारांनी ते म्हणजे गांधीजी जर आयुष्य होते तर गोळीने कशी काय गेली नव्हती. कारण पातंजली योग होतं आयुर्वेदीची व्याख्या अशी आहे त्याचं पुस्तक खाली पाडायला चिकित्सक प्रश्न नाही सर ते म्हणजे त्या अर्थाने ते आयुष्य होते त्यांनी प्रश्नाचं उत्तर लिंगू संहिता सांगतं जन्मत्र नाग हिंस्र आपल्याला श्वापक त्याच्यातलं हिंस्र नष्ट करण्याचं सामर्थ्य एक चमत्कार वगैरे काय नाही मागून प्रत्यक्ष प्रमाणे हे सगळं काय वारकरी संप्रदाय चमत्काराच्या पायावर ज्ञानोबा सांगतात. त्यांच्या समोर हो भावण आलं रामदेवरायाच्या तिथं यमाद्री पंडित त्याचा तो पंतप्रधान होता आणि भलं मोठं तरी पुस्तक गेलं ते दिशेवरचं वैकल्याने आणि सेनेला सुद्धा आदेश दिला. शास्त्र धर्म विसरले 8,000 अल्लाउद्दीन किती फौज घेऊन आला देवगिरीला. देवगिरी नष्ट झाली. 1294 ज्ञानदेवाचा पहिला हल्ला झाला. याच्या आधी ज्ञानोबा सावध चालते त्यांनी लिहिलंय मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावे म्हणले मंत्र जर वैरी मरत असताना ते शस्त्र कशाला पाहिजे तुम्ही वैरी मारायचं असेल काय पाहिजे तुमच्याकडं शस्त्र शिवाय रोग जाय दूध साखरे तरी निम्मता प्यारा औषधच काम आपण पसरायला. मी पुनर्जागरण करतो ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाला झोपू नका. सामान्य माणसाची बुद्धी सगळ्यांनी झोप आहे ना तुम्हाला. आणि दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह महाराज कशासाठी प्रतिवर्षी रिव्हिजन नाही काय रिव्हिजन. एक वर्ष चुकलं की तुम्ही अजून आपलंच जाणार दुसरीकडे जागा बघायचं काम. माणसाचं जीवन आनंददायक जर करायचं असेल ना आपल्या पूर्वसूरी संतांनी जो आनंद प्राप्त केली संतुष्टी तसे ज्ञान प्राप्त झाले. काय झालं सामान्य असणाऱ्या पूर्वी तुकोबाला सगळीकडून तुकाराम महाराज म्हणून भागवत संप्रदायाचा पाया जर ज्ञान देव असतील तुका झाला असेल असे ज्ञानदेवांचं सामर्थ्याचं वर्णन 2 पद्धतीने पूर्वार्धामध्ये ज्ञानदेवांचं ऐश्वर्य सांगतात. देहाची द्वारी सोन्याचा ऐश्वर्य सोनं कशाचं प्रतीक आहे तर एवढं कशाला घातलंय तू घातलंय ना कशाचं प्रतीक आहे ऐश्वर्याचं प्रतीक आर्थिक सुबत्तेचं प्रतीक आहे. आणि ऐश्वर्य आणि सुबत्ता हे सुखाचं परिमाण व्यवहाराची गोष्ट नाही. 5000 वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये श्रीकृष्णचंद्र परमात्माच्या काळात सुद्धा सुखाचं परिमाण ऐश्वर्याचं परिमाण सुबत्तेचं परिमाण सुवर्ण आहे. हे जे सुखाचं दुःख नको आहे प्रत्येकाला अपेक्षेने काय भोग आहे ज्ञानदेवांचं ऐश्वर्य. ऐश्वर्य कशाच आहे सुखाचं जयाची सोन्याचा. पहिल्यांदा ज्ञानदेवांचा प्रसाद जर मिळेल ना तुम्हाला काय तुमचं व्यावहारिक जीवन संपन्न होईल. देव भेटल का नाही तुमच्या भक्ती साधनेचा परिपाक आहे. पण आता हे चाललंय ना 2 वेळेस तुमची भ्रांत निश्चित ज्ञान देऊ शकतो गोर आहे त्यांचा ऐश्वर्यच. आणि उत्तरार्धात सांगतात
बोल अंगी ऐसे वेदाच्या मुखातून सुद्धा वेदाचे मंत्र ज्ञान आधुनिक विज्ञानातील श्री तथाकथित मंडळी मान्य करतात आणि आमचे कीर्तन का घाबरतात तेव्हा आमच्यासारखे वेगळे बोलतात.